वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्कार, रश्मीचा तडका या चॅनेलवर खूप खूप स्वागत। गणेश चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। ज्या गोष्टीची आपण वर्षभर वाट बघत होतो ते लाडके गणपती बाप्पा आपल्या घरी आले। मोदक या शब्दाचा अर्थ आनंदाचा छोटासा भाग आणि आपले बाप्पा म्हणजे मांगल्याचे दैवत आणि त्यांना आवडणारे हे उकडीचे मोदक आहे की नाही समर्पक? चला आपण आता किचनमध्ये मोदक करायला जाऊया। मोदक बनण्यासाठी लागणारी ही तांदळाची पिठी, ह्यामध्ये मी आंबेमोर तांदूळ आणि इंद्रायणी घेतले, ह्यामुळे वास छान येतो। हे तांदूळ स्वच्छ धुतले, एक दिवस वाळत घातले आणि बारीक दळून आणले। खोबरं, 1 वाटी गूळ, खसखस, वेलची पावडर, तूप, थोडे जायफळ आणि पाणी। आता आपण मोदकाचे आतील सारण बनवू। प्रथम थोडा 1 चमचा तूप टाकायचे, त्यामध्ये खोबऱ्याचा हा 2 वाट्या किस टाकू आणि थोडा परतून घेऊ। त्याचा ओलसरपणा जरा कमी करू। 2 वाटी खोबऱ्याला 1 वाटी गूळ, हे प्रमाण अगदी बरोबर आहे। छान असे परतून घ्यायचे, पूर्ण कोरडे करायचे म्हणजे मोदक पण छान होतो। असा आपला गूळ पूर्णपणे विरघळला। आता आपण यात थोडी खसखस घालू, चमचाभर। खसखसीने चव पण छान लागते। वेलची थोडी घालू आणि गूळ म्हणलं की जायफळ पाहिजेच, एक थोडंसं जायफळ। आता आपले मोदकाचे सारण तयार झाले। आता आपण तांदळाच्या पिठाची उकड करून घेऊया। 2 वाट्या पीठ घेतलेले आहे, त्यामुळं 2 वाट्या पाणी घ्यायचं। त्या पाण्यात थोडं मीठ घालायचं। कुठल्याही पदार्थाला थोडं मीठ घातलं की चव येते। आणि 1 चमचा तूप टाकायचं आणि पाणी चांगले उकळू द्यायचं। आता पाणी चांगले उकळले, आता आपण त्यात पीठ घालून घेऊया। गॅस बारीक करायचा आणि पूर्ण हलवायचं। आता पीठ पूर्ण हलून झाले। आता 10 मिनिटं वाफ द्यायची, गॅस घालून टाकायचा, झाकण ठेवायचं। 10 मिनिटं असंच पीठ ठेवायचं। आता आपले 10 मिनिटं झाले, झाकण काढू आणि उकड चांगली मळून घ्यायची गरम गरम। हात भाजेल म्हणून तुम्ही वाटीनी करू शकता, वाटीला तूप लावून पेल्याने, पण गरमच मळायची। हात जरा भाजतोय माझा, पण ह्याला गरमच मळायचं।
हे बघा मी 5 मिनटं चांगली उकड मळून घेतली, त्यामुळे बघा मस्त उकड झाली. थोडा तुपाचा हात घ्यायचा. जेवढी मळाल ना तेवढा मोदक चिरणार नाही. आता आपण मोदक तयार करायला घेऊ. 1 लिंबा एवढा गोळा घ्यायचा आणि मग त्याची पारी करायची. थोडा तुपाचा हात घ्यायचा, आपल्याला वाटलं तर पिठाचा घ्यायचा आणि गोल गोल पारी मात्र पातळ करायची. मोदकसुद्धा खायला म्हणजे सुंदर लागतो. खाली जरा जाड ठेवायचं, पण काठाला पातळ करायची. हे बघा माझी कशी वाटी झाली. थोडा हात फिरवायचा असं कडेने. पीठ शिजलं की खूप मोठी पारी होती, पातळ होती अगदी. आता पाकळ्या पाडायच्या. हे 3 बोटं घ्यायचे, 1 बोट मध्ये ठेवायचं आणि पूर्णपणे दाबायचं. परत 1 बोटाने घ्यायचं, दाबायचं. चार, 5. आता सारण भरायचं. आणि पाकळ्या अशा जवळ घ्यायच्या. हे बघा पाकळ्या जरा सरळ करायच्या. थोडं आपल्या करताना बसले असतील ना. हे बघा अशा प्रकारे आपले मोदक तयार झाले. आता आपण उकड काढून घेऊ. मी प्रत्येक मोदकाला केशर लावले. आणि हे 15 मिनटं उकडून घ्यायचे. 15 मिनटं झाली. आता आपण मोदक उकडलेत का बघूया. वा, छानच उकडलेत. आणि पांढरे शुभ्र झालेत. वरती केशर. मोदक शिजलाय का ते आतमध्ये बघूया. वाह, काय सुंदर झालाय हा मोदक. ह्यावर तुपाची अशी धार म्हणजे स्वर्ग सुखच. गणपती बाप्पा